गुड मॉर्निंग गाइज, वेलकम टू डे 5 व्लॉग इन गोवा. थांबा, परत एक इंट्रो लोकेश करणार आहे. कर ना, काय बोलायचं तुला? ओके. आपण आता सध्या साऊथ गोव्यात आहे. मी तुम्हाला जसं लास्ट व्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण रिसॉर्ट मध्ये थांबलो होतो. त्या रिसॉर्टचा तुम्हाला पूर्ण टूर दिलता मी, रूम टूर वगैरे. बाहेरून जाताना परत एकदा मी दाखवलं तुम्हाला की आपण कुठे थांबलो होतो, कसं थांबलो होतो. किंग्स विला म्हणून होतं. मस्त जागा आहे, मस्त एकदम शांत जागा आहे. साऊथ गोवामध्ये फक्त असं शांतता आहे, इथं असं काय क्राऊड नाही आहे, मस्त आहे. आता आपण जाणार आहे बटरफ्लाय बीचला. बटरफ्लाय बीच वरून कुठं? डॅम किंवा दूधसागर ते डिसाइड नाहीये. ते पुढे गाडी निघून तसे प्लॅन, तर प्लॅन आपला चेंज होऊ शकतो. पण तुम्ही हा पण ब्लॉग पूर्ण बघा. हा आपला शेवटचा ब्लॉग असणार आहे गोव्यामधला. आपण आज रात्री निघणार आहे पुण्याला, तर पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा. जर आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता इथून पॅकिंग झालेली आहे. महावीरचं काय थोडंफार राहिलं तो करतोय पॅकिंग. मागचा पसारा इग्नोर करा. तर निघालो आता आम्ही. तुम्हाला जरा बाहेरचा व्ह्यू दाखवतो. तुम्हाला थोडा व्ह्यू दाखवून बाहेरचा आपलं रिसॉर्ट कसं होतं. तर आता आपण निघालेलो आहे विलावरून. तसं की आता आपण चालू आहे बटरफ्लाय बीचला. बघू तिथं आता कसं, तिथं बहुतेक बोटीने किंवा ट्रेकने जायचं चाललेलं आहे. ते कारण की पाण्याच्या मध्ये मस्त बीच आहे गाईज. तिथे गेल्यावर बघू आपण आपल्या कसं जायचं, मूडवर आहे. जर बोटीन जायचं झालं, बोट चांगली भेटली तर बोटीन जाऊ, नाही तर ट्रेक करून जाऊ. दोन्ही मध्ये पण मजा येणार आहे. बघू आता आपण डायरेक्ट बटरफ्लाय बीचला जाऊन ब्लॉग चालू करू. तुम्हाला सांगतो तसं अपडेट देत राहतो. स्टे ट्यून. आपण बटरफ्लाय बीचच्या इथं पोहोचलेलो आहे. आता इथं आपण तिकीट फाडू आणि जाऊ आणि चेकिशी करू. तुम्हाला एक मस्त गोष्ट दाखवतो. ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट जी आहे ना, ही 4,000ला पडली. 4,000चं हे किंमत आहे. त्याची मागची स्टोरी मी तुम्हाला सांगू शकत नाही. गोव्यामध्ये काय झालं आमच्या 12,000 सर्व तिघांचं मिळून 12,000. हे 12,000ला पडले आम्हाला. एवढं काहीच नाही. पण ह्याच्या मागची जी स्टोरी पैसा तमा गाईज. आपण आता इथे जाऊन बघू. जिप्सी वगैरे जायचं, चालत जायचं. तिथे बघू. पडलो होतं वाटत नाही आम्हाला हा चालायच्या लायकीचा आहे. लय भारी पडलं होतं. हा गेलाच. फायनल डिसिजन झालाय. थोडे कष्ट करायचे. जिपने चालत चाललोय. हा, बोटनी पण मजा आली असते जायला. पण बघू आता. आम्हाला इथं बीच नाही लागला. आम्ही एक तर दुसऱ्या साईडने आलो, त्यामुळे बोट दुसऱ्या साईडला आहे. आणि इथून फक्त जीपच एक ऑप्शन आहे. बोटने यायसाठी आपल्याला बीचवरून जावं लागतं दुसऱ्या. त्या बीचवरून बोट घेऊन मग फेरीने यावं लागतं आपल्याला इथं. आपण आता जरा चालत जाऊ, कष्ट करू. डायरेक्ट बटरफ्लाय बीचला गेलो भेटू. इथं रोड जरा खराब आहे, सारखा ब्लॉग नाही करता यायचा मला. जीवनात कष्ट पाहिजे. ते अशी कमी होत नाही. असली माणसं सुटतच नसते. हे एक नका म्हणा घेऊ. चला बघा पाणी केवढे. हे बघा कुठून चाललेत. आता आपण पण तिथूनच जाऊ भिंतीवरून. चला भिंतीवरून चालतायत सगळे. थांबा, मला चालू द्या, परत नाही पडलो तो वाटोळ. गाय जेव्हा गायचे चाळे शेवटी आलेले आहेत. लोकेश पण आपल्या माग चाललेला आहे. त्याच्या अंगात जरा मस्ती होती. तिकडून चालला होता तो. आधी तिकडून चालला होता की नाही तुम्हाला काय अक्कल आहे का, तुम्हाला नाही जाता येणार. कष्ट बोलते, ट्रेक बोलते, 200 रुपये वसूल. शेवटी आला इकडनंच. कधीच्या काळात अख्खा रोड इकडनं सरळ होता. आम्हाला फुल असं फिरून आणल्या बाईने इथं. लोक काय वाटतंय ट्रेक करून? गाईज, हा तुम्हाला जर मेन ट्रेक बघायचा असेल ना, आमचं वॉकिंग एक भीमाशंकरचा ब्लॉग आहे आपल्या चॅनलवर, तो जाऊन बघा. मी त्याची लिंक देतो खाली. 18 ते 20 किलोमीटर चाललोय. प्रॉपर केदारनाथ एवढं चाललोय तिथं आम्ही. तेवढं परत आलो पण आहे रिटर्न चालत. पायाची अख्खी वाट लागली होती. पाऊस चालू होता. सगळे एकसाथ कंडिशन झालते आमच्यासाठी ट्रॅफिकमुळं. आणि त्या दिवशी लोकेशचा बड्डे होता, जो सगळ्यात भारी बड्डे गेला त्याचा. काय वाटतं लोके? खराब गेला का चांगला गेला सांग खरं? चांगला गेला. दर्शन झालं पण ठीक आहे. बिग कंडिशन. इथून कसं जायचं कोणालाच माहित आहे. लोकेश जागे लोकेश.
हे अख्खं पाणी इथं साचलेलं आहे. लोकेश भाग कसा चाललाय, उगाच रिस्क घेतली. महावीर मी जातो आता. बाई जीपनी जाऊ रे. मी अजून पण म्हणतोय काय जायला चान्स नाही. मी तेच म्हणतोय बुट बिट काढावं लागते आपल्याला. तुझ्या कुठं जागा दिसती तुला? बघा का आधी नाही रे जागा अशा काहीच कुठं जागा नाहीये. लोकेश दाखवते आपल्याला, जाऊन दाखव. लोकेश दाखवते आपल्याला कसं जायचंय. कुणे जा जा दाखव ना आम्हाला जाऊन. तर तुझ्या भरसा बसला तो पुढे पाणी पुढं तो गेला की आम्ही अरे तिथं पाणी आहे तिथं पुढं. तू जा, आम्हाला तिथं दिसलं की लगेच येतो आम्ही. जा गाईज थांबा 2 मिनिटं, आपण जीपचं बघू काय होतंय. गाईज आपण परत आलेलो इथं, कारण पुढे लय पाणी जमलं होतं. लोकेश आणि कुणाला पुढेच थांबलेत. आता आपण जीप मध्ये जाऊ. ही जीप आहे आपली अख्खी. त्या जीप मध्ये जाऊ, मजा करू जरा. ऑफ रोडिंग बी केले जरा. तुम्हाला मजा दाखवतो ऑफ रोडची. आता ट्रेक करून चाललो होतो, आता जीप मध्ये बसलोय जस्ट. हे आपले दादा आपल्याला जे नेतात ते आपल्या दोघं कार्टे समोर थांबलेले आहेत. कुणाला लोकेश रेंज नाही गाडी टू व्हीलर घेऊन येतात सगळेजण जातात ते. आता वरतून 1-2 टू व्हीलर तो गाड्या कशा काढतात ते एकाची ॲक्टिव्ह अडकली ते काढते ते हळूहळू. डेंजर खड्डा आहे तिथं, पाणी लागतं. गाईज पाणी आज तू आहे पाणी पाणी भाऊ कुठली क्वालिटी मध्ये येते भाई. लोक गाडी घेऊन आलेले आहे. आता जीप बघा, ती गाडी जीप आलेली आहे बघा, दिसली का समोरून आले बघा. आता यश आणि आम्ही ह्याच्यात जाणार. यश मांडेकरांची येतात आली जीप एकदाची. गाईज बघू शकता तुम्ही ऑफ रोडिंग आपले. आता आपण इथून आलो, विचारलं इथून मागून आलो आपण. आता एवढा क्वालिटी ट्रेक आहे, ऑफ रोडिंग आहे. तिकडे चाललंय काका मांडतात ते. आणि 1-2 जणांना विचारलं, ते म्हणते तुम्ही चालत जाऊन पण पाहिजे ना, तुमचं तिथे जाऊन सगळा मूड खराब होईल. पुढं रोडले खराब आहे, पुढं रोडले खराब आहे, चालू सगळी मरण आपण. म्हणून ते म्हणते ही सगळी एवढी तारा बरं फक्त बटरफ्लाय फिश साठी. आता बघू व्ह्यू कसा आहे, डेंजर व्ह्यू आहे बघा. गाईज एवढं भारी वाटते ना. मसाज तो फुल चालू आहे आपल्या अंगाची. चाळे लोकेशचे इथं उभं राहिले, काय गरज नाही. इथं नीट बसता येत नाही. वाईड अँगल झाड आल्यावर सांग ना मग. रोड आहे, कशा उड्या बिड्या मारायच्या. अरे असा आता सिंपल रोड सोडलाय पुण्यासारखा. लोकेशचे चाळे काहीच मजा येते पण लॉक. आता म्हणजे वारं वगैरे मस्त सुटलंय. आता इथून एक 300 मीटरच ब्रिज आहे, सॉरी बीच आहे. हा व्ह्यू बघा काहीच. गाणं खूप मस्त चालू आहे पुढे. जाऊ आपण. गाइस इधर से अपने को ट्रैक है, अभी हम इधर से ट्रैक करके जाने वाले आगे. कैसा लग रहा महावीर? बहुत बढ़िया. यहाँ पे बहुत थोड़े बच्चे हैं गाइस. 300 मीटर का ट्रैक बाकी है बस. बाकी फिर हम बटरफ्लाई बीच में होंगे. देखते कितना बटरफ्लाई मिलता है. मस्त काय ट्रॅक आहे गाइस. अरे येडी वाकडी दगड आहेत, भारी वाटतंय पण चालायला. त्याच्या असं छोटीशी बोळी आहे जंगलातून जागा, तिथून ट्रेक आहे अख्खा आपल्याला. 300 मीटरच आहे, 10-100 मीटर झाले असतील. आता 200 राहिले असतील. बीचवर जाऊ, डायरेक्ट बीचला जाऊन आपण ब्लॉग घेऊ. मग पडलो होतं गाईस. महावीर आता जस्ट पडणार होता इथं. आणि एवढ्या जंगलाचं पण भाऊ वाईट शूज घालून आला, ते पण एवढ्या महागाचे गाईस. आता तो शूज 18,000चा आहे. गाईज बघा आपलं ब्लॉगर येतात मध्ये दगडमध्ये.
उड्या मारत मारत. गाईज मजा येते पण पळायला. वी आर सो क्लोज टू बीच. तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो, एक मिनिट. हा फायनली गाईज आपण आलोय बीचवरती. खूप सुंदर बीच आहे, छोटाच बीच आहे. क्राऊड आहे पण एवढा पण नाहीये बाकीच्या क्राऊडच्या एवढा, बीच एवढा सुंदर आहे. गाईज तुम्हाला या बीचचा एक मस्त व्हिडिओ करून दाखवतो. तुम्ही आता ते व्हिडिओ बघा. बीचची खूप क्यूट बीच आहे बघा. वाटते बीच एकदम शांत, एकदम भारी वाटते. सुंदर बीच आहे. एकदम गाईस एकदम लेस. जिथे कष्ट आहेत ना वरती ते. फक्त या त्यांनी जीप करा, काही होतं जीप करा नाही तर टू व्हीलर घेऊन आपण जीप करायचं. जीप करायचं. अंगात जर ट्रेकिंगची मस्ती असेल तर बिंदास चालत या. आपण जीप करायची मजा एकदम वेगळी. मजा वेगळी. जीप जीपचा एक्सपिरियन्स आहे ना नेक्स्ट लेवल. नेक्स्ट लेवल मस्त. आणि हे बीच आहे ना एवढं लेस क्राऊडेड आहे ना, एवढं भारी वाटतं ना गाईज. बहुत अच्छा लग रहा है. ट्रेक तुम्हाला चालत करायचं यायचं असेल तर बूट वगैरे चांगले व्यवस्थित घालून. अगर आपको ट्रेक करने की मस्ती है तो आओ ट्रेक करके. शॉर्ट्स घालून या, क्रॉक्स वगैरे घालून या, चांगले शूज घालून आले. अख्खे भिजणार आहे ते, कारण चालायला नाहीये, पाण्यात चालावं लागतं. चालत येऊच नका आमचं तर म्हणते. चला आता सध्या आपण काय करू, बीच जरा आम्ही मजा घेतो. तुम्हाला दाखवली, आम्ही घेतो. गाईज वी आर गोइंग बॅक. आपण इथून निघालोय. पाऊस चालू आलाय थोडा. आपल्याला जे फोटोज व्ह्यूज घ्यायचे होते घेतलेत. आपण सध्या वर जाऊ आता शेडमध्ये. भिजायची इच्छा कुणाला नाहीये, कारण चेंजिंगला परत आपल्याला रूम नाही, कारण आपण चेकआउट केलेलं आहे ऑलरेडी. आपण निघू. चलो चलते. चालेल बघा, तिथे गाडी लावली होती, त्या गाडीला चावी लागलेली होती. तर आता ती फुकटच्या गाडीचे राऊंड मारा गेलेत. अरे काय तरी जागी पुढे जाऊन येणार. अरे फुकटची गाडी आहे म्हणून गाडीची अख्खी वाट लावतो ते. अवघड गाई त्यांचं. अख्खी गाडीची पडले होते आता जस्ट. आता कोणी चालवून तर गाईज आता आपण काय करू, डायरेक्ट गाडीत जाऊन भेटू. दमलोय जरा, कामाला आहे. गाडीत चालू करू ब्लॉग. बाय गाईज. आता आपण ऍक्च्युली पुण्याला निघालोय. इथं मध्ये जेवायला थांबलो गोव्यामध्येच. तेव्हा इथं आपण गाडी पार्क केली आहे. तेव्हा इकडं खाली आता सप्रेस म्हणून येतं ते यश दादा मांडेकर. आजचं सगळं जेवणाचा खर्च आपल्या ब्लॉगर साहेबांकडे आहे. ठीक आहे. पूर्ण जेवण स्पॉन्सर करणार आहे आज. ठीक आहे डन. आता आपण इथं हॉटेलमध्ये आलोय. तुम्हाला दाखवतो, मेस पण दाखवतो. हा ॲम्बियन्स आहे इथला. हा बार काउंटर आहे. गाईज आपण इथं आता जेवण करू. मसाला भारी रे, मस्त जेवण आहे. स्टार्टर पण मस्त आलाय. पनीर मसाले भारी म्हणून भारी लागतात. स्टार्टर सगळे खाऊ. आणि गोव्यामध्ये गोव्यामध्येच आपण खायला मस्त आहे. तर काय आता आपण जेवण वगैरे निघालेलं आहे. यश मांडेकर इथं कुत्र्या सगळं खेळत होते बघा. आणि तो जो धावला बाजच पहिला पकडलाच का. चाललो आता इथून बघू बीचवर जायचं चाललंय का सनसेट बघायला. भेटू तुम्हाला दाखवतो पुढे तसं. आता गाडीत बसलेला आम्ही ह्यावाल्या. अरे आज माझा हा लुक आहे. खाली काय दिसाना, जाऊ द्या. चला भेटू आपण बीचवर. गाईज फायनली बीचवर आलेलो आहे. समोर तुम्हाला दिसायला जातं बीच. सेल्फी घेतली. गाईज बीच दिसतंय तुम्हाला. हा आता मस्त दिसत गाईज बीच. आपण गाडी पार्क करू. थांबा. पावसामुळे आता आपला प्लॅन झाला की थोडंफार तरी भिजू. तर हे आता बुट काढतात ते आणि चप्पल घालतात ते. तिथं सनसेट तर खूप छान दिसणार आहे. दाखवा मला तुम्हाला एक सनसेट. आपण ये बघा, हा जागेदार चेवलत चप्पल इथं सोडून चाललंय. मग ते कोण नसतं नेली तर गेली. बिझनेसमॅन आहे तो. त्याला 70% मार्जिन आहे त्याच्या बिझनेस मध्ये. 70% म्हणजे विचार करा कमवत. गाईज इथं ना व्हाईट सँड आहे. मस्त वाटतंय व्हाईट सँड मध्ये. असं वाळू पण असं व्हाईट आहे. बघा हे ना लो माइंडेड पीपल. ऊन येतं थोडं त्यामुळे डोळे हे होतात. पण मस्त आहे. तुम्हाला मी माती बघा.
ही सगळी जी माती ना की व्हाईट सँड आहे. तुम्ही आता मस्तपैकी बीचचा एक मस्त क्लास व्ह्यू बघा सनसेटचा, दाखवतो मी तुम्हाला. थांबा बघा. बघा खाली आहे गाईज, हे बघा खेकडा दिसत असेल तुम्हाला. हो बघा खेकडा, हा दिसला. कोणाला उचलतो खेकडा. जाऊ दे रे बिचारायला, कसा लवकर छेडताय. गाईज फायनली सनसेट बघायला भेटला आपल्याला. गाईज तुम्हाला मस्तपैकी आता व्ह्यू दाखवतो. गाईज मी तुम्हाला मस्तपैकी एक व्ह्यू दाखवतो. मी व्ह्यू बघा एकदम मस्त. आता तुम्ही जस्ट टाइम लॅप्स बघितला ना, आता एक प्रॉपर सायलेंट डिसेंट व्हिडिओ बघा नॉर्मल याच्यामध्ये. हे बघा बीचचा आता सनसेट बघून झालाय. तर आता काय चाळे चालू आहेत कुणालचे. पाणी भरले त्या बाटलीमध्ये तिकडनं आणि इथं काहीतरी बनवत बसले. काय आम्ही आता चालत एक बीचवर आले, कमीत कमी 2 किलोमीटर. जिथं गाडी लावली तिथून आता यशतांना फुल केलं घ्यायला म्हणून ते वाईटा आलाय. आता इथं चालत आलो. बघा गाईज, कुणाल तिकडनं पाणी भरून आणलंय बॉटलमध्ये आणि इथं बनवत बसलाय. लपलाय आता व्हिडिओमध्ये, त्याला आवडत आहे. सो थोडाच व्हिडिओ घेतो आता. किल्ला बनवतोय अवघड पोरांचं. आणि फायनल लोकेशन कुणाला आलेले तिकडे चालत गेले 2 किलोमीटर, जसं लोकेशन तुम्हाला सांगितलं. आम्ही इथंच बसलो होतो टाइम लॅप्स घ्यायला, जसं मागाशी बघितला टाइम लॅप्स तो. गाईस आता आपलं सनसेट तर बघून झालंय. आता इथून निघालोय आपण. आता आपण डायरेक्ट निघू पुण्याला. मध्ये कुठे थांबलो तर आपण तेव्हा आपण डायरेक्ट ब्लॉग शूट करू. बाय बाय. गाईज आता इथं डिझेल भरू निघू. पण तुम्हाला जर ॲक्च्युअलमध्ये जर खरंच इकडे यायचं असेल, तुमच्याकडे क्रेटा वगैरे गाडी असेल, डिझेल असेल, ऑफकोर्स परवडणार गाईज. कारण आम्ही 1 टाइम फुल म्हणजे अख्खं गोवा फिरलोय. आमचं गोकर्ण पण झालं असतं त्याच्यामध्ये, पण आमचं ते पावसामुळे प्लॅन कॅन्सल झाला. किडबरे घेतलेत एवढ्या कॅडबऱ्या बघ किती घेतल्या. बॉटल 4 कोक 2 रेडबुल 938 झाले. दादा 900 करून टाक. 38 अरे 38 कमी कर म्हणले फक्त. हा थोडं करून टाक. एवढं घेतलं आता. आता बीचून निघालो होतो, मध्ये नाही घेतला व्हिडिओ. आता सध्या डायरेक्ट ब्रेक घेतला होता इथं पाण्याची बॉटल थोडं सामान घ्यायला. आता निघू डायरेक्ट कोल्हापूरमध्ये गेला, जेवायला थांबू आपण, तिथेच ब्लॉग चालू करू. बाय. विठ्ठल कांबळे म्हणून कसे जेवण तुम्हाला सांगतो. आम्ही थांबलो इथं खायला. आता बघू भूक लागली. आता दर्शन वगैरे झालं. तिथून थोडं आला असून पुढे, कमीत कमी किती किलोमीटर आला असेल रे मंदिरापासून पुढं आपण? बरोबर 40 किलोमीटर आला असेल. तर खायला थांबलो. आता बघू कसं जेवण काय. विठ्ठल कांबळेला आले जायचं आता. हां मला काय तिथे यश माने जरा पर्सनल प्रॉब्लेम झाला काहीतरी. ठीक आहे, विषय नाही. भेटू आपण तुम्हाला. चला पुढं. डोसा बघा केवढा मागवलाय. माझ्यापेक्षा मोठा डोसा. माझ्या एवढा हे बघा डोसा. आणि लोकेश कोणता मागवलाय? साधा सिंपल साधा. कसं खाते बघा. गाईज आपण फायनली त्या हॉटेलमधून पण निघालेलो जेवून. आपण ऑलमोस्ट पुण्याच्या जवळ आलेलो आहे. पुणे आपल्याला इथून 80-85 किलोमीटर आहे अजून. तर ही ट्रिप लक्षात राहणार आहे गोव्याची. कशी वाटली लोक तुला ट्रिप? आता फिरायला आलं म्हणा, ट्रिप भारीच वाटलं. ते बघ मित्रांनो सांगतो, काय वाईटच नाही. मावे एक नंबर. सगळं फिरण्यासारखं होतं. मजा आहे. फक्त पण कुणाल कसं वाटलं?
आता आम्ही लगेच एक आमच्या डोक्यात आले 3 महिन्यात अजून एक प्लॅन. गाईज अशीच एक सेम ट्रिप मस्तपैकी ना नेक्स्ट डिसेंबर किंवा जान मध्ये येईल. जाणार आहे आम्ही ट्रिप. आमचं ठरतंय तो प्लॅनिंग. आता सध्या ही ट्रिप संपली आहे तर तुम्ही पुढच्या ट्रिपची पण वाट बघा. असे ब्लॉग येत राहतील तरी पण मध्ये मध्ये कुठे आपण नॉर्मली इथलं येत आहोत. मस्ती बघा झोपलाय. एवढं भिजवलंय मी म्हणलं थोडं पाणी होतं. गाईज आपण फायनली घरी पोहोचलेलो आहे. तर आपण कुणाला सोडतोय त्याच्या घरी. मग हळूहळू एक सगळ्यांना एक एकदा करून सोडत जाऊ आपण घरी. पण खूप भारी वाटलं या ट्रिपमध्ये सगळ्यांसोबत. आणि ही ट्रिप लाईफ टाईम लक्षात राहणार आहे. तुम्ही पण गाईज तुमच्याकडे टाइम असेल तुमच्या मित्रांकडे टाइम नसेल तरी पण टाइम काढा, जाऊन फिरून या. हे दिवस परत येत नाही. तुम्ही जाऊन फिरून या, एन्जॉय करा. परत पुढे जाऊन तुम्हाला रिग्रेट राहील की त्यावेळेस टाइम होता, पैसे होता, पण पोरच नव्हती कोण सोबत फिरायला. काही करा, मित्रांसंग फिरून या. फक्त मस्त आठवणी घेऊन चाललोय आम्ही व्लॉग. आणि हा व्लॉग आपण आत्ताच एंड करू. गोवाची जो आपण हे घेतलं होते काय बोलतो तरी त्याला एपिसोड्स नाही अजून एक शब्द काय म्हणतात त्याला सिरीज. ही जी गोवाची 4 पार्टची सिरीज बोलू आपण त्याला. गोवाची जी 4 पार्टची सिरीज होती ही आज आपण इथं एंड करू. या ब्लॉगला या एपिसोडशी एंड करू. इथून पुढे नवीन ब्लॉग येतील. काही डेली ब्लॉग म्हणजे डेली डे मधले एखादा ब्लॉग येईल किंवा आपण परत कुठेतरी ट्रिपला गेलो त्याचे ब्लॉग येतील. जाणारच आपण पण हा ब्लॉग सध्या एंड करू. बाय, गुड नाईट. सगळ्यांनी झोपा. तुम्ही दुपारचे बघत असाल तर गुड आफ्टरनून, सकाळचे बघत असाल तर गुड मॉर्निंग. बाय.